घरात 400 जे जास्तीत जास्त 500 रुपयाचं 1 किलो मध 9 लाख रुपयाला विकत होता. तुर्कस्तानमधून आणलेलं आहे, कामवर्धक आहे असं सांगून तो ते मध विकत होता. ते सोपं आहे. ते आपलं इथून मध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो वियाग्रासारख्या गोळ्या कुठून टाकत असला पाहिजे आणि त्या गोळ्यातून 9 त्या मध तुर्कस्तानच्या नावाखाली 9 लाख रुपयाला तो विकत होता. ते त्या पैशांनी ऑनलाईन घेतले. त्याच्यामुळे त्याचं ते बिंग फुटलेलं आहे. तर कारस्थानी पैशासाठी वाटेल ते करणारा होता. म्हणून त्या 100 रुपये किलोच्या चिंचोक्या मिळतात, त्या चिंचोक्या तो घासून तयार करून 10,000ला कोणा लाख रुपयाला विकत होता. म्हणजे बघा की त्याच्यावर आपलं म्हणता येतं, दुनिया फसती है फसाने वाला चाहिए, दुनिया लुटती है लुटने वाला चाहिए. हा अशोक खरात याला माहीत होतं या लोकांना कसं लुटायचं, यांना कसं लबाडायचं, कसं मूर्ख बनायचं, यांना कसं आपण उल्लू बनवायचं आणि आपली तोंबडी कशी भरायची याचं अतिशय चांगलं माहीत होतं त्या माणसाला आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतलेला आहे.